मित्रांनो, नमस्कार. राम राम. मी तांबोळी पत्रकार टॅम, संपादक साप्ताहिक अकलूजमधून बोलतोय. मित्रांनो, अकलूज भागात जर तुम्ही पाहिलं असेल की अकलूज भागात होणारे कार्यक्रम कशा पद्धतीनं नियोजनबद्ध रीतीने पार पडले जातात. अकलूज भागातील कॉलेजची मुलं एखाद्या खेळात भाग घेत असतात, तर त्या खेळात डेफिनेट प्रावीण्य मिळवल्याशिवाय राहत नाहीत, हेही तेवढंच खरं आहे. आणि अकलूजला जे काही पहिल्यापासून सांस्कृतिक कामाचं, सांस्कृतिक कार्याचं फार मोठं पहिल्यापासून शिक्षण आहे. आता सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे वेगवेगळे कार्यक्रमाप्रमाणे, मग ते मैदानी खेळ असतील, कबड्डी असो, हुतुतू असो, खो खो असो किंवा क्रिकेट असो, अकलूजच्या मुलांना फार लवकर त्या गोष्टीचं म्हणजे इथल्या पिढ्यांना ज्ञान होत गेलं खेळाचं. बरं का, खेळाबद्दल माहिती असू शकतं, पण स्वतःच्या मुलांना खेळायला मैदानं उपलब्ध होत गेली आणि वेगवेगळे खेळ खेळायला मिळाले, हेही तेवढंच खरं आहे. मग आता त्याच्यात जिल्हा पातळीवर त्यांनी निश्चितच मिळवलेलं असते, प्रावीण्य मिळवलेलं असते, हे तुम्ही पाहिलं असेल. आसपास अकलूजच्या आसपासचे गावं, छोटी छोटी गावं असू देत, वाड्या वस्त्या असू देत, तिथं बरेच बागायतदार राहतात पूर्वीपासून, आणि त्यांचं सुद्धा मुंबई पुणे शहराकडे जाणं असते किंवा त्यांच्यातलेच बरेच लोक परदेशात सुद्धा गेलेले आहेत. त्यामुळंही त्यांच्या त्यांच्या भागात, त्यांच्या त्यांच्या एरियात आपोआपच थोडीशी आधुनिकता येत जाते, हे मान्य करावं लागते. आता अकलूजला साखर कारखाने आहेत फार पूर्वीपासून. उदाहरणार्थ, समजा मी माळीनगरच्या शाळेत शिकलो असेल, तर तिथं एक कारखाना आहे, माळी शुगर फॅक्टरी लिमिटेड. तो साखर कारखाना महाराष्ट्रातला पहिला साखर कारखाना स्वर्गीय हरिभाऊ गिरमे साहेबांनी इथं काढला, असं अभिमानाने सगळे आम्ही म्हणायचो त्यावेळी काळात. आताही बोलतोय. तिथली साखर पांढरी शुभ्र आहे, दाणेदार आहे. ती साखर महाराष्ट्रातच नाही तर परदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आता होतं काय, एखाद्या एरियात तुम्ही साधं कुक्कुटपालन काढलं तरी ते त्या कोंबड्या जगवणं सुद्धा अवघड होऊन बसले. काहीतरी कुठून तरी पटकन काहीतरी एखादा रोग येतो आणि पटापट कोंबड्या मान टाकायला लागतात, असं नजरेस पडतं. आता अलीकडच्या काळात ते थोडंसं कमी झालं असेल, पण पूर्वीच्या काळात कळायला मार्ग नसायचा. कुणीतरी तज्ज्ञ डॉक्टर म्हणा किंवा शास्त्रज्ञ म्हणा, त्या एरियात येऊन अभ्यास केल्यानंतर लक्षात यायचं की नक्की काय होते, काय घडते. मित्रांनो, आता तुम्हाला असं वाटलं की हे मनाचं काहीतरी बोलतायत. हे मनाचं नाहीये,
हे मनाचं नाहीये. आता साधी गोष्ट आहे. तुम्ही जर तुमच्या गल्लीत काही गोष्टी खेळत बसलेला आहात. साधा भोवरा खेळायचा, गोट्या खेळायच्या. हे खेळ खेळत आहात तुम्ही. तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं, थोडक्या गोष्टीवर मुलं इतका काय दंगा आणि कालवा करत असतात, की बोलायची सोय नाही. हं, सत्य ते सांगतोय. आणि त्यावेळेस आपल्याला आपल्या मित्रांची सगळ्यांची पारख होते, कळतं. अरे कोण भांडकुदळ आहे, कोण छोट्या-छोट्या गोष्टीवर भांडतोय, कोण समजून घेतोय. अरे हा खेळ आहे. थोडंसं त्याला काय मिळालं तर काय आपल्याला काही व्हायचं कारण नाहीये. आपल्याला पण मिळू शकेल, आपण पण करू शकेल. पण काय काय म्हणजे भयानक अग्रेसिव्ह असतात. हे मीच, मलाच, माझंच असं सांगतात आणि ब्लेम मात्र समोरच्यावर करतात. म्हणजे दुसऱ्यावर करतात. ही तर दुनियाची रीत आहे मित्रांनो आणि हे फार पूर्वीपासून चाललेलं आहे आणि अजूनही चालत राहणार. असो, पण सध्याच्या काळात इतके झपाट्यानं दुनिया बदलत चाललेली आहे. जग इतक्या झपाट्याने बदलत चाललेलं आहे, की न कल्पना न भूतो न भविष्यती करू शकतोय मनुष्य. शोध म्हणचाल तर वेगवेगळ्या गाड्यांचे शोध होतायत. आता एक गोष्ट सांगतोय, मी रस्त्यावर उभा होतो माझ्या लहान म्हणजे नातवाला खेळवत तो मातीत खेळायचा म्हणतो. मग त्याला रस्त्याच्या कडेला घराजवळच चांगल्या तिथं मातीत खेळायला म्हणून इकडं ओढून बसवलं होतं मी. तर तेवढ्यातच एक रिक्षा सर्रकन आली आणि भर्रकन निघून गेली. बाजूने निघून गेली रिक्षा. तरी कळालं नाही. आता सांगायचा मुद्दा असा आहे, रिक्षा म्हणा किंवा पूर्वीच्या काळी मोटरसायकल फटफटी ज्याला म्हणायचे. फाट, 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 फाट असा आवाज यायचा. रिक्षा चालली तर टार करून गाड्यांचा आवाज जोरदार यायचा जायचा. पण अलीकडच्या काही रिक्षा पाहिल्या, मला असं कळालं की ती इलेक्ट्रॉनिक रिक्षा आहे म्हणून. बटनवर चालणारी. अरे वाह! फार चांगलं आहे की. काय पूर्वी काय बटनवर चालत नव्हते का? अहो, असं उचलून करून ओढायला लागायचं त्याचं हँडल. मग ते चालू व्हायच्या. त्या बऱ्याचशा रिक्षा तशा असतात. पण सध्या कसं आहे, नुसतं बटन दाबलं की गाडी लगेच चालू होते. तेवढाच आवाज होतो थोडासा. नंतर गाडी निघालेली सुद्धा कळत नाहीये. म्हणजे कसं आहे माहिती का, अलीकडच्या काळात तुम्हाला काय पाहिजे त्या गोष्टीचं तुम्हाला हे मिळते, आराम मिळू शकते किंवा तुम्हाला फायदा मिळू शकतो. हे एक उदाहरण दिले. मग आता ते शहरात जसं आहे, तसं ते गावाकडं पोहोचतंय का नाही? गावाकडं पोहोचलं का नाही? मग साहजिक आहे की आमच्या अकलूजमध्ये सुद्धा पोहोचलेलं असणार ना. सॉरी सर. आपल्या अकलूजमध्ये सुद्धा पसरलेलं असणार का नाही? तर मित्रांनो, प्रश्न असा आहे, अकलूज म्हणजे एक ग्रामीण भाग आहे असं म्हणणं सुद्धा थोडंसं वेगळं पडेल आणि अकलूज म्हणजे एक खूप मोठं शहर आहे असं म्हणणं सुद्धा वेगळं पडणार. मग आपल्याला काय म्हणता येईल? अकलूज हे निम्न शहरी भाग आहे. आता हे निम्न शहरी म्हणजे काय? धड शहर पण नाही आणि धड गाव पण नाही. पण सोयी मात्र सगळ्या उपलब्ध आहेत. रिक्षा असू देत, गाड्या असू देत, मोटरसायकल असू देत, त्यांचे शोरूम्स असू देत, हं, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. असं नाही की बाबा उपलब्ध नाहीयेत. आणि व्यवसाय धंदे सुद्धा बऱ्यापैकी चालतात. मग कसं आहे की अकलूजला जर तुम्ही चांगलं म्हणायचं ठरवलं, चांगलं बघायचं ठरवलं, चांगलं बोलायचं ठरवलं,
म्हणजेच तुमच्या केवळ नजरेत नव्हे तर डोक्यात विचार आले पाहिजेत. अरे बाबांनो, इतर गावांची तुलना अकलूज शहराशी केल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल, की निश्चितच अकलूजचं वैशिष्ट्य पण वेगळं आहे. अकलूजचं मान पण वेगळं आहे आणि अकलूज म्हटलं की मोहिते पाटील निश्चितच येतात, आलेत. एक लक्षात ठेवा. त्याने असं कधी हे जे बनतात का नाही, शहरात सुद्धा आजकाल दुजाभाव चालतो, इकडं चालतो, तिकडे चालतो. तो प्रकार अकलूजला शिवलेला नाही मित्रांनो. अहो, कसं आहे माहिती का? प्रत्यक्ष त्या भागात राहून, त्या भागात काही काळ काढून, त्या भागातले कामाच्या पद्धती, त्या भागातले काही असू दे. पूर्वी काळी ग्रामपंचायत होती तर ती सुद्धा अशी होती, की ती केवळ महाराष्ट्रातली ग्रामपंचायत सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असं नव्हती, तर देशातली मोठी ग्रामपंचायत होती. तर ती खरं देशापेक्षाही आशिया खंडातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत होती. म्हणजे काय, की त्या सिस्टीमनी तिथं काम चालायचं. म्हणजे नागरिकांना ज्या काही सुविधा लागतायत, त्या तर पुरवल्या जातातच. पण त्यांच्या कामाचा निपटारा तेवढ्याच वेगात आणि तेवढ्याच मोठ्या पद्धतीने होत होता. आणि त्या सिस्टीम बघून चांगले शहरातली लोकं चाट पडायची. "काय रे हे अजून कसं काय ग्रामपंचायत? काय रे हे अजून कशी काय ग्रामपंचायत?" आम्ही लोकं आमची विचारायची, "काय तुम्हाला त्रास होतो का काय?" "अहो तसं नव्हे, पण एवढं मोठं हे असताना गाव इथं, अहो तुमचं ते म्हसवड माहीत आहे का तुम्हाला बाजूला जे सातारा सातारा का सांगली कुठे त्या जिल्ह्यात आहे बघा ते म्हसवड म्हणून. अहो अहो इथं पलीकडे बाजूला आहे. सांगा काय म्हणायचं तुम्हाला म्हसवडबद्दल? अहो तिथं सगळ्यात जुनी नगरपालिका आहे. बरं मग अकलूज अजून कशी काय झाली नाही? होईल. अकलूजला नगरपालिका होईल. थोडासा धीर धरला पाहिजे. तुम्ही जर धीर धरला तर एक त्या गोष्टी करणं, ते प्रत्यक्ष अंमलात आणणं, हे सगळं काम सरकारचं असते आणि सरकार ते करणारं. निश्चित ठेवा. लक्षात ठेवा, म्हणजे निश्चित लक्षात ठेवा. तर बघता अकलूजमध्ये नगर परिषद उभी राहिली. बरोबर आहे का? आता हे नगर परिषदमध्ये काय फरक आहे, जिल्हा परिषदेमध्ये काय फरक आहे, महानगरपालिकेत काय फरक आहे, नगरपालिकेत काय फरक आहे? आता तुम्ही जर काही गोष्टीचा अभ्यास केला तर समजा ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीच्या पुढचं मग नगरपालिका, नगरपालिकेच्या पुढचं मग ते काय आहे, नगर परिषद असते. अनेक ग्रामपंचायत म्हणा का किंवा त्या एरियातले एकत्र याच्या अंडरखाली काम चालतं. हे सरकारचं काम आहे. त्या पद्धतीने ते कुठलीही म्हणजे कामाची योजना करून घेणं. तर मित्रांनो असो, तो आपल्याला जास्त म्हणजे तांत्रिक बाबतीत जायला आवडतं म्हणून थोडंसं बोललो. खरी मत अशी आहे, नगरपालिकेच्या अंडरखाली जी कामं येत आहेत, ती कामं जर तुम्ही पाहिली तर इथं लोकांच्या तक्रारी वगैरे कुठे त्या पद्धतीने सहसा दिसत नाहीत. तक्रारी ह्या असणार आहेत की हो. आता एक उदाहरण देतो. एक आपण जरी आपण एक आरामगाडी केली भाड्याने, आपल्या घरचे लोकं आपल्याला घेऊन जायचे, कुठे घेऊन जायचे, कुठेतरी आपण शहरात जाणार असो, लग्नाला जायचंय. तर त्याचं नियोजन सुद्धा व्यवस्थित आखावं लागतंय. तो ड्रायव्हर गाडी किती वाजता घेऊन येणार, तुम्ही इथे किती वाजता तयार असलं पाहिजे, किती वाजता इथून गाडी ते निघणार.
निघणार आणि तिथं किती वाजता पोहोचणार, तर कार्यक्रम कसा आहे, किती वाजता आहे, किती वेळ चालेल आणि त्या ड्रायव्हरला त्या पद्धतीने सूचना असते, की त्याच्यानंतर कार्यक्रम किती वाजता संपेल आणि ते संपल्यानंतर सगळ्यांचं सगळं त्यांची वैयक्तिक त्यांचे काही कार्यक्रम असतील, काही खरेदी असतील, काही सगळं घेऊन झाल्यानंतर किती वाजता तिथून गाडी निघू शकेल. करावं लागते की नाही योजना मला सांगा. अहो, त्याला काय कोणी शिकलेलं फार मोठा पाहिजे असं काही नाहीये. आपण ज्याला हिणवतो की नाही, हे जास्त शिकलेलं नाही, हे अशिक्षित आहे वगैरे. ते सगळं मूर्खपणा आहे हो. माणसाच्या परिस्थितीमुळे तो शिकलेला नसेल कदाचित. पण हुशारी म्हणतात तर प्रत्येक क्षेत्रातलं, प्रत्येक बाबतीतलं ज्ञान असणं म्हणजे हुशारी असते. मग त्या आपल्या हुशारीने ते बरोबर पार पाडतात का नाही? बघा तुम्ही पाडतात का नाही? अकलूजचं तुम्ही जर आलात तर पोलीस मुख्यालय पहा, ती इमारत कशी आहे ती. ती तुम्ही पाहिली तर ती, अरे! या ठिकाणी ग्रामपंचायत होती का काय? असं तुम्हाला शंका येईल. त्याच्यानंतर ग्रामपंचायतचं म्हणजे हे इमारत जी म्हणतात, ती पूर्वीपासूनच अशा पद्धतीने उभी केलेली आहे, की ती नगरपालिकाच होणार. लोकं अशी म्हणत होती आणि निश्चितच झाली. आणि इतकी आलिशान इमारत आहे, की त्याच्याकडे पाहत राहावं लागतं. तुम्ही म्हणताल की काय रे डोकं आहे राव खरंच मोहिते पाटलांचं. किती किती म्हणजे बुद्धी वापरतायत हे लोक. पुढं 20 वर्षांनी काय घडू शकेल, 25 वर्षांनी काय होऊ शकेल, या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करूनच आखलं जातं आणि त्या गोष्टी पुढं 20-25 काय त्याच्या डबल ही व्यवस्थित चाललेली असतात. असो, एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. अकलूज भागात येऊन कुणीतरी येऊन दंगा करेल, काहीतरी काहीतरी घोटाळा करून जाईन किंवा काहीतरी हे करेल वगैरे, अशा गोष्टी सहसा घडत नाहीत. आणि त्या घडल्या तर त्याचं परिपाक काय म्हणतात की पूर्ण करूनच त्याचा शोध लावूनच इथले डिपार्टमेंट सुद्धा थांबताय मित्रांनो. अकलूजच्या डिपार्टमेंटचं सुद्धा काम पहा कसं आहे ते. इथं किती बघा काय कुठलं हे दिसतंय का तिथे. इतर ठिकाणी जी जाणवतं तो प्रकार अकलूज भागात जाणवत नाही. पण काम चूक चाललेली असते. म्हणून या ठिकाणी होऊन गेलेले अधिकारी स्वतः त्यांना असं आवडतं की अकलूज भागात राहायला, इथंच आपलं घर करायला, बंगला करायला आवडेल. कित्येक अधिकारी माळशिरस तालुक्यात पुन्हा ते स्वतःचं म्हणले बरंच काळ आपलं गेलंय इथं सर्व्हिस कर शेवट बदली झालेली असते. तर मग त्यांना तो एरिया बरा वाटतो ना. मग ते राहतात. मग माळशिरस तालुक्यात राहत असतानाच त्याचा संपर्क पुणे मुंबईशी आरामात येतो आणि त्यांची जी काही त्यांच्या मुलांच्या समजा काही गोष्टी आहेत, शिक्षणाच्या असतील किंवा कामाच्या असतील, ते त्यांना सोपं पडतं ना. असो, सांगण्याचा मुद्दा असा आहे, आता त्यांना ह्या गोष्टी आवडल्या असतील, हो का नाही? तरच अकलूजकरांचं त्यांना काही गोष्टी काही नाही, बऱ्याच गोष्टी आवडल्या. म्हणून तर मनुष्य मग आपल्या गावाकडे म्हणजे त्यांचं तिथं गाव तर असणार आहे, तिथे त्यांचे भाऊ दुसरे भाऊ म्हणा म्हणजे त्यांचे सख्खे भाऊ, चुलत भाऊ वगैरे ते राहत असणार. त्यांची शेती-वाडी वगैरे असणार. पण अकलूज भागात सुद्धा ते का राहतात बरोबर? तर आपल्याला आरोग्याच्या सोयी, आपल्याला शिक्षणाच्या सोयी आणि आपल्या मुलाबाळावर होणारं जे काही चांगल्या गोष्टी संस्कार होतील, ते अकलूजात होईल. अकलूजात काही फालतूगिरी चालणार नाही आणि चालत नाही मित्रांनो. तसं जर पाहायला गेलं, ह्या ज्या म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिका म्हणता येणार नाही, पण नगर परिषदेच्या निवडणुका ज्या झाल्यात ना, त्याच्यात सुद्धा इतकं काय फ्रीडम होतं
तिथं सुद्धा म्हणे दहशत 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 दहशत. अरे तिच्या आईला मला स्वतःला असं वाटायला लागलं की अरे मी अकलूजमध्ये राहतोय पहिल्यापासून, जन्मलो इथंच आणि सगळं वाढलो इथंच. सध्या अशा गोष्टी सगळ्या इतक्या काही इमाने इतबारी पार पाडलेल्या आहेत, तरी कसं काय आपण काय कुणी दहशतवादी आहोत का? हां? काय चाललंय काय अरे? मग मात्र ठरवलं मी, की सत्य काय ते आपण तपासून बघूया. सत्य म्हणजे कसं? हे पहा, तुम्ही जगाशी कसं वागता? तुम्ही लोकांशी कसे व्यवहार ठेवता? तुम्ही जनतेशी कसं व्यवहार ठेवता? आणि तुम्ही व्यापाऱ्यांशी कसं व्यवहार ठेवता? त्याच्यावर बऱ्याच गोष्टी म्हणजे अवलंबून आहेत. काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलायचं. अहो त्यांचे रिलेशन पहा ना कसे आहेत ते. हे पहिल्यानंतर लक्षात येईल का उगाच आपला ठोकायचा, "ए फार दहशत आहे, हे फार दहशत आहे." कशाची दहशत आहे? हां? खातोय, पितोय, राहतोय, सगळ्या गोष्टी करतोय. हां, नको त्या बाबतीत नको त्या गोष्टी करायला गेल्यानंतर ती दहशत मात्र कोणती आहे? लोक फक्त ऐकत असतात. काय म्हणतात त्याला? झोका खेळतोय ना, खेळू द्या म्हणतात. बघूया किती उंच झोका उडवतोय ते. जाऊ दे म्हणतात. अरे वाह, 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 वाह! टाळ्या वाजवतील सगळे सगळे. अरे वाह, 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 वाह! छान, 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 छान. मग ह्या अरे वाहच्या प्रकारात जे काही ते वाहवत गेले, भाषण करणारे ठोकली भाषणं. अशी काही ठोकली लोकं म्हणली, "ठोक बाबा ठोक, काय तुझ्या मनातलं असेल ते तेवढं तू बोलून बोलून तर जा बाजूला. तुझी तरी इच्छा पूर्ण होईल बोलण्याची." अरे प्रत्यक्षात काय इथं? तू बघ ना काय आहे ते. ते न पाहताच तू काहीतरी बोलतोय. फक्त काय की तुझं कसं होतंय, तुला आल्या-आल्या लगेचच खुर्ची द्यायला पाहिजे मोठीच्या मोठी लोकांनी. आणि विशेषतः त्यात मी म्हणजे मोहिते पाटलांच्याच खुर्चीवर बसणार वगैरे असे असे काहीतरी विचित्र विचार करून येतो. अरे, तू जर काही दिवस त्या मोहिते पाटलांच्या सानिध्यात राहिला आणि काम केलं, स्वतः तू उचलून खुर्च्या नेऊन ठेवशील तिथं. अरे, मी चुकीचं ऐकलं, चुकीचं बोललो. हे अकलूजचं वैशिष्ट्य आहे. आता कोण काय छानपणाच्या गोष्टी शिकवल की आम्हाला. आता या वयात सांगतील की, "ए काय कळतंय त्या टॅमला? ते टॅम काय पण बोलतो वगैरे, वगैरे." काय पण कसं बोलतो? जबाबदारीने बोलतो. लक्षात ठेवा. गावोगावी काय पाणी तेच आहे, वेगळं आहे सगळं काय. पण त्याचं कशा पद्धतीने नियोजन होतंय, ते वेगळं असू शकतं ना. बरोबर आहे का? माती तीच आहे. फक्त मातीतलं जे काही काही गोष्टी तुम्ही सेंद्रिय खत वापरलं तर तिथं पीक तरारून येईल. आणि जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तर मग त्याप्रमाणे पीक येईल का? येणार नाही. जरा गारठा थोडा कमी झालाय आज, तरी पण ते जर थोडं प्लीज सांभाळून घ्या. तर मित्रांनो, सॉरी. मला व्हिडिओ तर बनवावेच लागणार. थोडंसं अजून काही दिवस त्यासाठी दाढी सुद्धा केली नाही ना. गार खूप वाटते ना. थोडी संध्याकाळ झाली तरी मग गारठा चालू होते. सध्या म्हणजे गारठ्याचे दिवस आहेत. आहे अजून महिनाभर तर थोडासा त्रास आहेच. त्याच्यानंतर उष्णता वाढत जाईल. असो, तर मित्रांनो, अकलूजमध्ये येऊन प्रत्यक्ष राहिलं, पाहिलं, बघितलं, लोकांच्या मैत्री केल्या. सर्व म्हणजे जाती धर्माचे लोक राहतात का नाही बघा बरं तुम्ही. जरी त्यांच्या काही काही तुमच्या अडचणी असतील, तर त्या अडचणी सोडवायला तयार आहेत. निश्चितच आहेत. आणि इतर ठिकाणी जी हुल्लडबाजी चालते आणि माझ्या बापाचंच सगळं काय आहे, मीच काय करणार आणि मी बघणारच एकेकानं ते असंच करणार, असली फालतूगिरी तर अकलूजमध्ये कुठंही दिसणार नाही, दिसली नाही. कारण पुढं जाण्यापेक्षा, पुढच्या लोकांच्यापर्यंत जाण्यापेक्षा मधली काही लोक सरळ करून ठेवतात. आलं का लक्षात? जसं पंढरपूरला वेगवेगळ्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून पालख्या येतात पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घ्यायला. बरोबर आहे का?
तसं मनुष्य तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अगदी आपल्या महाराष्ट्रातून येतात असं नाही. अगदी कर्नाटक, लांबून येतात अगदी. तमिळनाडू तिथून पासून लोकं येतात आणि येता मग सर्वच त्यांची काही अ, देवस्थानं असतील, तिथं पाया पडून जाणार ना. तर अकलूज भागात ती सुद्धा वर्दळ चालू असते. आजपर्यंत असं कधी पाहिलंय का? ते लोकं आली, इकडची आली, राजस्थानची आली, गुजरातची आली किंवा कुठलीही लोकं आली, त्यांना काही त्रास झालाय? कधीच नाही. त्यांच्या तोंडून कधी ऐकलंय का काय? ते म्हणाले, "ए बाबा काय रे, फाड-फाड हे, फाड-फाड ते." तर ते सगळं बंद करा. त्याच्यामुळे जरा विचार करायला लागले लोक आणि मग आता कसं झालं, आता मत द्यायचं असेल तर मग मत कसं देणार सांगा? त्यांच्या पद्धतीत देणार. ओके. तर मित्रांनो, याच्या पुढचा भाग पुढच्या वेळेस पाहूया. नमस्कार.